पशुपतीनाथचं दर्शन वगैरे झालं सगळं. आता पशुपतीनाथचा हे पण संपला, आमचा दिवस पण संपला. आता निघालोय. सकाळी सकाळी वाजलेत 7:15. तर आता चाललोय डायरेक्ट चितवनला चाललोय. ही आमची सगळी गँग. जस्ट नॅशनल पार्कला आम्ही आणि आता जंगल सफारीला चाललोय. ही आमची गाडी पण आली आहे. पर हेड काहीतरी इंडियन 500 रुपीज आहेत. 20 लोक आहेत. आता आम्ही चाललोय बघायला आणि ही आमची गाडी आली आहे बाजूलाच. तर बसतो. थोडं लेट झालंय आम्हाला. बघतो आता कसं काय. ही जंगल सफारीला चाललोय पण बाजूला शेती, राईची शेती आहे. पण एवढी सुंदर दिसते. सुंदर निरागस एक नंबर शेती. तुम दिल की धडकन में जे गाणं आहे, मला वाटतं त्याची शूटिंग इकडेच झाली वाटतं. एवढी मस्त शेती वाटते. शांताबाई हो ना. हेच करणार आहे, व्हिडिओ टाकणारच आहे. आता आम्ही जंगल चालू झालंय आता जस्ट. हे बघा आजूबाजूला झाडी दिसत आहेत. जंगल आता चालू झालंय. आता जंगलात दिसतोय. तिकडे तिकीट काउंटर वगैरे सगळं आहे. गेट ओपन. स्टेट 5:30 वाजता इकडे गेट क्लोज होतो. आता जंगल सफारी झाली चालू. गाडी जरा व्हायब्रेट करते. आता जेमतेम 2 किलोमीटर जंगलामध्ये फिरलोय पण अजूनपर्यंत तरी काहीच वाटत नाही. असं वाटतंय आम्ही बदलापूरचा आपला डॅम आहे त्या जंगलात फिरतोय. अजूनपर्यंत काहीच दिसते. झाडीच दिसते ना. ये इथं पाणी, दुसरं काहीच दिसलं नाही अजूनपर्यंत. 2 किलोमीटर झाले जंगल सफारी करतोय. अजूनपर्यंत एकही काय असा पाणी वगैरे काहीच दिसलं नाही. काय दिसत नाही, शाटा पण दिसत नाही. जेमतेम 3 किलोमीटर झाले जंगल सफारीचे. आमची जी जेवढी पब्लिक आहे सगळी वैतागले पण काय दिसलं अजून काहीच नाही. ती माणसं बोलतात आता दिसायला चालू होईल 3 किलोमीटरच्या पुढं. इकडे एक तळा आला. आता तळा आलाय. ते बोलतात ह्याच्यामध्ये मगरी असतात. पण आता कपल आहेत बोलतो. काय करणार आता इकडे कपल आहेत. काय करणार. अरे बापरे. नाही आता मला वाटतं ही व्हिडिओ व्हायरल जाईल जंगल सफारीची. पहिले आता आम्हाला हिरण बघायला भेटलेत जंगलात. पाणी प्यायला आलेत बहुतेक ते. आता जरा असं वाटतं जंगल सफारी चालू झाले. वा 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 वा. बरं वाटतंय. जरा जंगलात आल्यासारखं वाटतंय आता हिरण बघून. 2 हिरण आहेत. मला वाटतं तिचा पिल्लू आहे तिच्या मागे. ते पुढे येत नाहीये. हे पाणी प्यायला आलंय. ते हलतंय इकडे. बघा इकडे फोकस करतोय मी. पण आज एकच हिरण दिसतोय. मागे ओके. बघायला भेटला आणि अजून एक चित नाही हरण आहे आणि एक इकडे एक पक्षी आहे. हे क्या नाम आहे पंछी का नाम क्या है? स्ट्रोक बोलतायत ते बट एक्झॅक्ट नाव आपल्याला पण माहित नाही. आणि हा एक पक्षी आणि हा आपला हरिण. बस चला पुढे. रानडुक्कर पण आहे. ते बघा रानटी डुक्कर आणि एक हरिण. रानडुक्कर आहे. दुसरा अजून पक्षी दुसरं काय नाही. हरिणच आहे. दुसरं काय दिसत नाही जंगल सफारी मध्ये. चाललंय पुढे. जंगल सफारी आमची झाली पूर्ण. आता रिटर्न चाललंय. हरण, एक बगळा, एक डुक्कर. बस हे 4 वस्तू सोडून दुसरं काहीच नाही भेटलं आम्हाला. आणि आता एक माकड आलाय समोर. रोडच्या समोर एक माकड आला आणि एक हरिण तो क्रॉस करतोय. दुसरं काहीच नाहीये. माकड आहेत. एक हरण गेला. तिकडं हरण.
हरिण त्या हरिणात जगा वेगळं करतो. चित्ता कसं काय एवढं आमची गाडी आली आता आमचे वारू आले आता आमचे वारू आले आमचे वारू आले हे नक्षलवादी आहेत आमचे आमचे नक्षलवादी आले सगळ्यांनी रुमाला बांधले हे नक्षलवादी आहेत नक्षलवादी हे इथे हरणे 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 आहेत परत हरणे आता मस्त ग्रुप मध्ये आहेत काल ही अशी पक्की बघितली आता ही परत जंगलात बघते 500 रुपये देऊन आता इकडे आहे सांबर सांबर जे आपण बोलतो आपल्याकडे सांबर सांबर होता तो जस्ट आत्ता गेला सांबर जस्ट रोड क्रॉस करून गेला मोठा सांबर होता बस आता हे एक चौथा किंवा 5वा प्राणी आहे तो आम्हाला दिसलाय आलोय तो मला तळा दाखवला ते बघायला आलंय तळ्यामध्ये असं बोलतात की मगरी असतात बट मगरी आहेत का नाही आहेत काहीच नाही माहिती बट इकडे कपल लोक तर आहेत लोक पब्लिक पण फिरते आणि ही आमची गँग आली आहे जंगल सफारी करायला अर्धी गँग आहे माग कुठे जायचं इकडेच जायचं आमची गँग पण नुसती पोरींच्याच माग आहे हे एवढं सांगतात की मगरमच्छ आहे इकडे मगरी आहेत आणि ह्या इथं बोटी आहेत बोटी लावल्यात ना ते बोलतात इकडे मगरी आहेत तर काय खरं ना काय खोटं आम्हाला तर काय मगर दिसली नाही बघूया आता पुढे अजून काय दिसतंय की नाही दिसतंय ते आलेलो जंगल सफारी करायला आणि अख्खी गँग आमची ही फोटोशूट वगैरे चालू आहे तर टाइमपास फुल जंगलामध्ये दिसलं तर काहीच नाही पण नुसता टाइमपास झाला आमचा मॉडल विक्की साहेब मॉडल मोठे मॉडल आणि हे धुमाळ साहेब आणि हे आमचे महेश टूर मॅनेजर चला लवकर जंगल सफारी जंगलात दिसला तर काय नाही काय रे जंगलात फक्त माकडच दिसले हेलो दोस्तों अभी हम आए हैं जंगल सफारी के लिए नेपाल में हमको 6 किलोमीटर घुमाया है अभी तक कुछ दिखा कुछ नहीं है हिरण दिखा है और बंदर दिखे थे और 1-2 अपना क्या जंगली सुअर दिखे बाकी एक्स्ट्रा कुछ दिखा नहीं ये है नेपाल का जंगल आप देख सकते हैं कंटाळ तिकडे हरण आहेत पण हरण पण बघायला थांबवत नाही म्हणजे विचार करा तुम्ही थंडीत एवढी वाजते आम्ही पेटे बांधलेत बाबा आता आमच्या टीमला काहीतरी दिसलाय यो इथं गेंडा थोडा आगे यो इथं गेंडा आले गेंडा आलाय खतरनाक हा गेंडा आहे हा जो दिसतोय तो एकदम गेंडा शांत राहिला तो पुढं माणसे ढाला म्हणून हाणू ना अजिबात हालत नाही तर आमची फुल फोटोग्राफी चालू आहे बघा आमच्या गाडीमध्ये बघा फक्त तुम्ही नुसते फोटोग्राफर चालू ही गप्पा गप गेंडा मला वाटतं रोडवरच येत होता बघा गेंडा हा हे गेंडा खूप मोठा आहे विचार पण नाही करू शकत खूप मोठा गेंडा आहे पहिल्यांदाच मी पण बघतोय लाईव्ह गेंडा सर इसको नेपाल में क्या बोलते हैं गेंडा ही बोलते हैं ओके जे काय बघितलं ते हे असं फुल लाकडी फुल अजून एक्स्ट्रा काहीच नाही बघितलंय असं जंगल सफारीमध्ये आता पुरा अंधार पडत चाललाय मोबाईलच्या कॅमेराचं जरा ते ॲपर्चर कमी आहे त्यामुळे उजेड दिसतोय बट ॲक्च्युली अंधार पडत चाललाय जंगलामध्ये तर हत्ती बघायला भेटला नाही बट आता रोडवर आम्हाला हत्ती बघायला भेटलाय हा बघा रोडवर एक हत्ती बघायला भेटलाय आम्हाला थोडा गेलो रोडवर हत्ती बघायला भेटला जेव्हा आलो तेव्हा इकडे हे काहीच पब्लिक नव्हती बट आता इतकी पब्लिक वाढली आहे जत्रा लागते तशी पब्लिक लागली आता बोलतात की अजून पब्लिक येईल आणि इकडे हा असा सुंदर एक पॉईंट बनवला त्यांनी फोटो काढण्यासाठी चितवन नॅशनल पार्क नेपाल सौराहा ओके आता चितवन नॅशनल पार्क तर बघितला
इतकं काय मजेदार वाटला नाही, काही दिसलं पण नाही जास्ती. 4 ते 5 प्राणी दिसले, बाकी काय नाही. तर हा शेवटचा दिवस होता आमचा फिरायचा. उद्या डायरेक्ट घरची वारी चालू होईल. आता एक हॉटेलला राहणार, हॉटेलवरून थेट बदलापूरची ट्रेन आणि मग पुढचा प्रवास बघूया काय असेल काय नाही. सर्वात बेस्ट हॉटेल जर होतं ना तर खावाला हॉटेल होता आमचा. एकदम परफेक्ट हॉटेल, जेवण वगैरे एकदम क्वालिटी, एकदम परफेक्ट हॉटेल. हा आमचा शेवटचा हॉटेल आणि शेवटचा स्टॉप होता, तो पण झाला आहे. इथे सगळी गँग आहे पूर्ण आमची. आता बघू यांना जरा एक रिव्ह्यू विचारून. काय मग कशी वाटली सर तुम्हाला ट्रिप आमची? खूप छान वाटली, खूप छान वाटली. ओके, ते हॉटेलकडे आता एक फोटो काढतो सगळे. बस निघालेलो डायरेक्ट जायला, बट रोड एवढे खराब की विचारूच ना. एकदम डेंजर खराब रोड. सर्वात डेंजर रोड हे होते. आणि त्या चाचाने इतकी भारी गाडी चालवली की काय सांगायचं. एकदम डेंजर रोड. असा आयुष्यात कधीच रोड बघितला नाही असा रोड हा येता. थोडा पण स्टेबल नाही, 5 मिनिटं पण नाही. डायरेक्ट मातीचे रोड हे आणि नॅशनल हायवे आहेत त्यांचे नेपाळचे. म्हणजे विचार करा काय हालत आहे देशाची. बस इतकी स्लो चालते की 20च्या स्पीडनी पण चालत नव्हती, एवढी स्लो बस. आता 2x व्हिडिओ केले म्हणून जरा फास्ट वाटते. आणि ही रोड एवढा खराब की आमचं वरती एकदम परफेक्ट टाईट बांधलेलं लगेच खाली पडलं. बॅग तुटली, नशिबाने दिसली आम्हाला बॅग म्हणून आमची बस थांबली. कांदा कोणाच्या मटणाची तयारी झाली, मटणाची तयारी चालू आहे मस्त पैकी. कांदा लसूण अद्रक घरी चाललोय आम्ही आता. रातचा गाव आहे इकडं. पण हे रोड, या रोड बद्दल तुम्ही काय रिव्ह्यू द्याल? रोड बद्दल तुम्ही या रोडच्या आईचा बोचरा माझ्या आयुष्यातला बघितलेला एकदम भिकारचोट रोड. आणि तुमचं ह्याच्यासारखा गरजे चुकून पण सापडणार नाही आमच्या पण रोड नको. मार 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 आणि वरून टाका ना. काता बंद कर बघू जरा. काचा बंद करा, काचा बंद कर. हा आहे चिवडा आणि चिवडा आपण कांद्यात टाकू. भाकरोली काढली का? चिवडा टाकला आम्ही, लसूण चिवडा टाकला. कशामध्ये? कांद्यामध्ये. आता आम्ही काजू बदाम सुद्धा टाकतोय. नाही काजू बदाम नाही, काय ड्रायफ्रूट. हे प्लेट घे ना अजून. हे प्लेट घ्या बारक्याला. हे अजून घे. शेंगदाणे. आणि हे आलं आता आलू भुजिया. आलू भुजिया आलंय. मी टाकतो ना. आलाय आता आलू भुजिया. हे इकडे बटाटा चिवडा पण आहे. ठीक आहे. आता आता मस्त हे ती तुरीत लांब यार. लिंबू पिळ ना वरून. आता मस्त पैकी लिंबूचा मारा करून पद्धतशीर सगळ्यांना. लिंबूचा मारा झाला काय म्हणतो. तर मस्त लिंबू पिळतोय आमचे नयन कुक. आणि रोड इतके खराब काय आता काय बोलायचं. रोड असे खराब आहेत तर त्यात आमची अवस्था विकट होती, एकदम डेंजर होती. आमच्यापेक्षा जास्त विकट आहोत दुसऱ्या एकाची अवस्था एकदम. म्हणजे ते 4 ड्रायव्हर, त्यांना किती वैताग आला असेल, त्यांना पण विचार केला. पण काय करू शकतो, रोड खराब तर काहीच करू शकत नाही. जाम खराब रोड. नेपाळमध्ये जाऊच नका 4-5 वर्ष मिळतं बोलतो, एवढे डेंजर रोड. एक एक्झाम्पल बघा, मोबाईल धरला मी तर कोणच स्टेबल नाही. झोपायचा प्रयत्न करत पण कोणा झोप पण लागत नाही, इतकी बस चालते. फायनली इंडियामध्ये आलो आम्ही. बाबा आभार माना की आपल्या देशातले रोड एवढे चांगले आहेत. इथे आपले रोड मंत्री नितीन गडकरी साहेब, त्यांचे खूप आभार बाबा.
त्यांनी आम्हाला पूर्ण गाडीला सपोर्ट केलाय, पूर्ण गाडी चालवली है चाचा ने। तो चाचा अभी बताओ आपको कैसा लगा हमारे साथ? बहुत अच्छा लगा आपके साथ बहुत ही अच्छा लगा। हाँ। और नेक्स्ट टूर हम तो नेक्स्ट टूर भी करना चाहेंगे आपके साथ में। हमारे साथ हाँ, और जरूर। नेपाल के रास्ते के बारे में क्या बोल? नहीं नहीं नेपाल नहीं जाएंगे, नेपाल नहीं जाएंगे, नेपाल नहीं जाएंगे, नेपाल ले जाओगे? नहीं नहीं। ठीक है, आपका एज कितना है जरा बताओ हमें। 63। 63 एज है, फिर भी आपने नॉन स्टॉप 400 किलोमीटर गाड़ी चलाया। ओके थैंक यू। 400 किलोमीटर और अभी 200 किलोमीटर इतने खराब रोड में, बहुत बड़ी बात है आपके लिए, मतलब हमारे लिए जो आप इतना गाड़ी चलाया। ठीक है थैंक यू। मिलते हैं फिर अगले टूर में। जरूर साहब, जरूर आपका जरूर नाम बताओ। जरूर, कमल सिंह। कमल सिंह, ओके थँक यू चाचा। ओके चलो चलो। आता आमची जर्नी संपली आहे बसची, चाचाशी सगळं बोलणं वगैरे झालं। इथे आमचे मित्र खंडागळे पहिल्यांदा चढलेत बसवरती, अजून एक पण काय बॅग उतरवलेली नाही त्यांनी। आता बघू कशा बॅग उतरवतात कशा नाही। आणि हे आमचे चाचा फोनवर बोलतात ना, आता सगळे बॅक टू होम चाललेत। पण काय जो आनंद जाण्यामध्ये असतो पिकनिकच्या, तो आता आनंद दिसत नाही, सगळे कोमजलेत, ढूस झाले, सगळ्यांची पावर ढूस झाले। आणि हा आता सगळ्यांचे थोडे रिव्ह्यू घेतो मी पुढे जाऊन स्टेशनवर, बघूया आता। काय बॅगा आहेत पूर्ण धुळीने माखलेत, पूर्ण म्हणजे पूर्ण। हे बघा तुम्हाला दाखवतो मी, हे बघा पुऱ्या धुळीने माखलेल्या आहेत, एवढा खराब रोड होता। एक बॅग उतरवतोय खाली हळूहळू। ही तर बॅग पण तुटली, एक बॅग आमची एवढं टाईट बांधलेली ती रस्त्यामध्ये पडली खराब रस्त्यामुळे। आता काय नाही करू शकत, त्याला ऑप्शन नाही आहे काय। तर आहेत आमचे 2 नवीन कार्यकर्ते भिडलेत बॅग उतरवायला, त्यांचा काम घेतला आम्ही। ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, डायरेक्ट नाश्ता करायला। मला दिलाय तो, आता तो व्हिडिओ काढली नाही। हे गावठी कुक नाही, हे प्रोफेशनल कुक। हे गावठीगिरीत आले इकडं, हे अशी गावठीगिरी, हे जरा प्रोफेशनलिझम झालाय। हे आहेत व्हिडिओग्राफी, हे कादाड, हे आणि मी स्वतः पण कादाड। आता आमच्या पिकनिकचा शेवटचा क्षण आहे। सगळ्यांचे बॅग वगैरे पॅक करून झालेत, 2 जण वरती झोपलेत। आणि आमचे हमसफर टूर्सचे मालक यांच्यामुळे जी आमची पिकनिक आहे ती सक्सेसफुल पार पडली आहे। आता एक सगळ्या पोरांकडून त्याचं एक थोडंसं आम्ही विश्लेषण घेतो, तुम्हाला कसं वाटलं काय नाही ते। तर चला कुठे चला विचार, त्याला विचार ना। तर महेश तुला कसं, तर महेश तुला कसं वाटलं? आमची एवढी जय हनुमान मित्रमंडळाची पब्लिक होती आणि तुम्ही आम्हाला 10 दिवस मस्त काशी, अयोध्या, नेपाळ सगळं फिरवलं, तर तुला आमच्यासोबत कसं वाटलं? मला तुमच्यासोबत खूप भारी वाटलं ट्रिप करून। नेक्स्ट इयर पण असंच करूया ट्रिप। नेक्स्ट इयरचा प्लॅन सांगा, मस्तपैकी करूया। आणि बेस्ट वाटलं, एकदम चांगलं वाटलं, एकदम बेस्ट। पण आमची एक अट आहे, काय? पुढच्या वर्षी कमी रेट मध्ये आम्हाला पॅकेज भेटला पाहिजे। यावेळी पैसा चंदन लावू नको। ते नाही सांगू शकत, पॅकेजवर डिपेंड असेल। बरं, तुम्ही पण आमची चांगली सोय केली, सगळे हॉटेल बिटेल जेवण वगैरे एकदम फर्स्ट क्लास होतं तुझं, खूप आवडलं सगळ्यांना, चांगली सोय केली। पैसा गेला पण नाद झाला, नाही, पण एवढ्या कमी बजेट मध्ये कोण देऊ शकत नाही एवढा मोठा पॅकेज। मस्त दिला, मस्त दिला, आम्हाला आवडलं सगळ्यांना। आज तुम्हाला काय वाटलं माझ्या सर्व्हिस बद्दल? जरा थोडे आता काय बोललो information आम्ही? द्या। सर्व्हिस रात्री कोणती हे टाकू का नको? सकाळची सर्व्हिस, संध्याकाळची सर्व्हिस, सकाळची सर्व्हिस की रात्रीची सर्व्हिस? सगळे साईट सीइंग वगैरे सगळे व्यवस्थित झालेत की नाही ते जरा तुम्ही जरा सांगितलं सगळेजण तर बरं होईल। रिव्ह्यू वगैरे चांगला दिला तर तुम्ही। साईड म्हणजे तुझ्या पिकनिक ट्रिप मधला तो जे आहे तो ते तू हॉटेल चूज केले ते 1 नंबर हॉटेल होते, सर्वच 1 नंबर हॉटेल होते। त्यातनं फूड पण चांगलं होतं, साईट सीन पण चांगले झाले, फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये थोडं आपलं हे झालं म्हणून। गाडीचा काय शॉर्ट झाला ते पण सांग। आणि तू 20 सीटर गाडी दिली होतीस, त्याच्यानंतर आम्हाला ते कंजेस्टेड वाटत होतं, मग नंतर 26 सीटर केली। त्याच्यामध्ये एका दिवसात ती गाडी अवेलेबल गाडी केली। दिल्लीवरून इथे आणलीस
त्याच्याबद्दल खूप मोठी तुझे गोष्ट आहे. त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मित्रमंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि याला नारळ आणि श्रीफळ देऊन याचे स्वागत करा. घोंगडी घोंगडी दे. याला घोंगडी द्या, घोंगडी द्या याला. शाल घे. ए, आई झोली नको. ए, बाद झाली एवढी मोठी नको. उठ महेश. अरे ते नको. काय नाही होत, शाल आहे ती. ए, मया हे बघ, नाही, शाल शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही स्वागत करतो. आणि एक तो तर आता इकडे आमच्या पिकनिकचा समाप्त होतोय आणि शेवट दुःख तर वाटतंय आणि मजा पण आली. सगळ्यांचे चेहरे वगैरे पडलेले आहेत. सोबत घालवले. असं कुठेच क्षणाला वाटलं नाही की आपल्याला कसली कमी पडते आणि काय होतंय म्हणून. आमचा टूर मॅनेजर कमी नाही, आमचा मित्र जास्त हा, वाटतो. टूर मॅनेजर आहे तो, पण मित्र जास्त आहे. ऍक्च्युली मित्र झालाय तो आता आमचा. आम्ही त्याची भले त्याला 2 शिव्या पण देतो आम्ही, पण तेवढंच चांगलं पण बोलतो आम्ही त्याशी. कशी पण हे करू. कशी पण मित्रासारखे वगैरे खेळतो आपण. हा, पत्ते बित्ते खेळतो. पत्त्याचा खूप फुल खेळ मजा आली आम्हाला. फुल एन्जॉय केला. कबड्डी पण खूप येतो. नाही, पोरींचे कॉन्टॅक्ट. नेपाळ मधलं त्याने सूप जास्त केलं. खमील मार्केट एक नंबर होतं. तिथे सगळ्यांनी जावा तिथे. सगळ्यांनी जावा तिथं. आणि महेशला हे करा. महेश राठोडला guide करा. जर तुम्हाला सिरियसली कुठची केदारनाथची की नेपाळची कुठची पण टूर पाहायला बेस्ट बजेट मध्ये हिमाचलची, तर एकच आहे हमसफर टूर. मी तुम्हाला बेस्ट प्राइस मध्ये नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर पण टाकेल त्याचा. फक्त जास्त त्रास देऊ नका त्याला. आणि पोरीने जर नंबर फोन केला तर तो पहिले प्राधान्य पण देईल तुम्हाला. आणि पोरींना करायला नको सांगू, पोरींनी करा. त्यासाठी सांगते, पोरींनी फोन करू नका, पोरांनीच फोन करा. तुम्हाला कसं वाटलं आमचं फोटोज म्हणून आल्याबद्दल काय? अतिशय छान असं नियोजन आमचं टूरनी केलेलं. मी यापुढे सर्वांना एक प्रकारे विनंतीच करेन, आपण कुठे फिरायला जात असाल किंवा आपल्या फॅमिली किंवा आपले नातेवाईक, त्यांना आपण नक्कीच हमसफर टूर सजेस्ट करा. हमसफर टूरचे मालक महेश राठोड यांना जान मन मित्र मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमची टूर व्यवस्थित 10 दिवस आयोजित केलं आणि सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस व्यवस्थित जेवण नाश्ता सर्व याची व्यवस्थित सोय केली. त्याबद्दल हमसफर टूरचे मालक महेश राठोड यांचे मनापासून धन्यवाद. आणि यांनी असंच यापुढेही टूर्सला आम्हाला सहकार्य करावे. धन्यवाद सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. अशी हमसफर टूरची अशीच चांगली प्रगती होत राहावं अशी जय हनुमान मित्रातर्फे प्रार्थना. आणि त्यांनी आमच्या मंडळाला, देवीच्या मंडळाला सहकार्य करावं ही सुद्धा उतरलोय कल्याण स्टेशनला. या इकडे ही आमची ट्रेन आणि या इकडे लगेच लागले बनारस एक्सप्रेस. परत बोलतात परत जायचं का, पण काय तिकीट नाही आहे आपल्याकडे. पूर्ण थकून गेले आता. ब्लॉक पण चालले आता हळूहळू. जोपर्यंत लोकल ट्रेनचा आपला प्रवास करत नाही तोपर्यंत काय आपली जर्नी पूर्ण होणार नाही. लोकल ट्रेनचा प्रवास हा कंपल्सरी असतोच. आता जस्ट बदलापूरच भेटले देवाच्या कृपेने आणि आता चाललोय घरी. बघूया आता पुढे. फायनली बदलापूरला आपली ट्रेन पोहोचली. फायनली ॲट बदलापूर. माईक नाही लावला, आवाज येणार नाही. फायनली ॲट बदलापूर. रिक्षा आल्यात लोकांच्या. चाललोय बॅगा घेऊन. टेम्पो बॅगाने भरला. फुल टेम्पो मध्ये लोडिंग चालू आहे बॅगांची, लगेजची. फुल टेम्पोची बॅगांची लोडिंग. सुरुवात पण इकडूनच झालेली आणि समाप्त पण आपल्या गणपतीच्या मंदिराच्या इकडेच होतोय. तर इकडे आपलं पूर्ण ट्रिप समाप्त होते. बॅगांची थोडा अफरातफरी चालू आहे. जो तो आपापली बॅग वगैरे घेतोय आणि हे आपलं गणपती मंदिर जिकडे आपण पाया पडून निघालेलो तिकडे समाप्त. चला आता संपला. आजच फिरायला तर रोज आई रात्री संध्याकाळी सकाळची इकडे अशी रांगोळी काढायची रोज. आणि आता पण आलोय घरी. तर आल्या स्वागताला तयारच आहे पाणी वगैरे घेऊन. रात्रीचे वाजलेत 12:30. किती वाजलेत बरं? 12:30 वाजलेत.
आणि आता आहे स्वागताला तयारच आहे. बोला सर घरी गेले. हे असं पाणी बिणी टाकून जरा हे केलंय, स्वागत केले आणि आता थोडी साखर पण दिली आहे खायला. थांबा जरा, अजून काय? हा आता मी एक हाताने व्हिडिओ काढतोय. चला